आम्ही एस टीने मुंबईला जायला निघालो तेव्हा सावंतवाड्यावरची बरीच माणसं आम्हाला निरोप द्यायला आली होती. एस टी पकडण्यासाठी त्यावेळी सर्वांना वेतरबांबड्यात जावं लागायचं. पंधुरातून वेतरबांबड्यात जाण्यासाठी हातरी नदी पार करावी लागे. या नदीला बारमाही पाणी, पण उन्हाळ्यात उतार असायचा. पावसाळ्यात होडीशिवाय पर्याय नव्हता. बंधारानंतर खूप वर्षांनी झाला. शेतातून वाट तुडवीत रस्त्यावर म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर यायचे. तिथे रस्त्याच्या बाजूलाच एक उंच डेरेदार आंब्याचं झाड होतं. मुंबई आणि कोकणात इतरत्र सर्वच ठिकाणी जाणारे प्रवासी त्या आंब्याखाली सावलीत एस टीची वाट पाहत थांबत. प्रचंड धुरळा उडवीत एस टी त्या झाडाखाली थांबली की उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांची धावपळ आणि घुसाघुस व्हायची. सगळे एकदाची त्या गाडीत कोंबले गेले की धाडकन कंडक्टर दरवाजा बंद करायचा. नंतर टन टन अशी दोरीला बांधली घंटा वाजवली. मग कोकणच्या तांबड्या मातीने रंगलेली लालपरी डौलात निघायची. आंब्याच्या झाडामागे उजव्या बाजूलाच भोगट्याचं हॉटेल होतं. नारळाच्या झाडाच्या सुडतानी बनवलेलं हॉटेल. चौकोनी दगडामातीचा चौतरा, चारी बाजूनी आणि मध्ये लाकडी वासे आणि मेडी पुरलेल्या, त्याला नारळाच्याच झाडांची चुडते वळून कलात्मक कल्पकतेने बांधलेली. वरचं छप्परसुद्धा नारळाच्या झाडांच्या वळलेल्या चुडतांचंच. मागची बाजू आणि डाव्या उजव्या बाजूला चुडतांच्या कुडाला छेद पाडून भल्या मोठ्या खिडक्या तयार केलेल्या होत्या. खिडक्यांना चिव्यांच्या भेताना गज म्हणून उभी आडवी नक्षीदारपणे बसविले होते. त्या खिडक्यांमधून काही बेरकी गिरायके आजूबाजूने पाठीमागून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून असत. कोण कुठे चाललंय त्याचा अंदाज काढीत. त्याला अनेक शकला लढवून हॉटेलात बोलवत. हेतू एवढाच की चाय भजीसाठी एखादा गिराईक गावला तर गावला. भोगट्याचं हे हॉटेल असलं तरी गाववाले त्याला प्रेमाने आणि मायेने भोगट्याचं खोपाट असंच बोलत. भोगट्याचं खोपाट हेच नाव प्रचलित होतं. मुंबई गोवा महामार्गासमोर पुढा करून उभ्या असलेल्या भोगट्याच्या खोपटात शेणाने सारवलेल्या मातीच्या जमिनीवर 5-6 लाकडी बाकडी टाकलेली होती. भोगट्याचं खोपट दिवसभर चालू असायचं, पण संध्याकाळच्या वेळेस विशेष गर्दी व्हायची. घरदारची आणि शेतीवाडीतली कामं आटोपून मातकटलेली पंचे नेसलेली मंडळी खोपटात गर्दी करीत. बरेच जण वरती उघडत असत. काहीतरी पंचासारखाच मातकटलेला गंजीफ्रॉक काहीजण घालत असत. मातकट म्हणजेच मातीने रंगलेला. शेतात कामगारी माणसं मातीत काम करत, त्यामुळे त्यांच्या कपड्यांना मातीचाच रंग यायचा. काहींच्या पायात चपलाही नसत, मात्र खांद्यावर छोटा मोठा टॉवेल असायचं. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर टॉल असायचा. सदरा खमीस एखादा घातलेला माणूस दिसेल. मला या लोकांचा खूप अभिमान आहे, कारण ही माणसं ताठकण्याने राहणारी, कुणापुढे न वाकणारी, खानदानी आणि स्वतःला सर्वज्ञानी समजणारी. तो माका काय शिकवतो येड जावो असा आत्मविश्वास बाळगणारे. अर्धपोटी राहतील, खिशात कवडी नसेल, पण कुणापुढे लोटांगण न घालणारे. कारण आपल्याकडे काही कमी आहे ही भावनाच त्यांच्यामध्ये नसते. श्रीमंती म्हणतात ती हीच. तर सांगायचं म्हणजे हीच माणसं भोगट्याच्या आलिशान कोपटात चायभजीच्या आस्वादात गावकरण आणि राजकारणाच्या गप्पा मारीत. एका बाजूने गिरायकांना खोपटात जाण्यासाठी वाट होती, तर अर्ध्या भागात लाकडी फडताळ होता. त्यावर शेव लाडू, शेंगदाणे लाडू, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, तिखट शेवाच्या मोठ्या काचेच्या बरण्या होत्या. भोगट्या आणि त्याचा भाऊ गिरायकांच्या सेवेत गर्क असायचे. चुलीवरच्या कढईत उकळत्या तेलात भोगट्या झऱ्याने कांदा भजी तळीत असे आणि गरमागरम झणझणीत कांदा भजी टोपलीत टाकीत असे. चुलीतली आग कमी झाली तर खाली वाकून भोगट्या लाकडं मागे पुढे करी, फुकण्याने फुंकर मारी आणि मग चुलीतली आग भडके. चुलीच्या बाजूच्या दुसऱ्या खानात पितळेच्या टोपात चहा उकळत असे. तिथून तो किटलीत भरून ऑर्डरप्रमाणे चहा ग्लासात भरून दिला जाईल. भजी, शेव इत्यादी जर्मनच्या छोट्या डिशमधून दिला जाई. पाणी पिण्यासाठी छोटी छोटी जर्मनची ग्लासं होती. बाजूच्या मातीच्या मोठ्या मडक्यातलं पाणी ज्याने त्याने डवलीने काढून घ्यायचे ही त्याची जबाबदारी होती. आजूबाजूच्या शेतात काम करणारे लोक आणि आंब्याच्या झाडाखाली एस टीची वाट पाहत बसलेले लोक कधी कधी मोठ्याने हाका मारून तर कधी कुकारे देऊन खानाखुनाने चाय भजीची ऑर्डर देत. मग भोगट्या धानली चायची किटली, रिकामा ग्लास भरलेला क्रेट आणि छोट्या टोपल्यात भजी आणि भजी प्लेट भरण्यासाठी कुड्याची पानं घेऊन धावत असायचा. भोगट्या धावायचा तेव्हा बघण्यासारखा व्हायचा. कोरड्या केसांचा,
सफेद गंजी फ्रॉक, खांद्यावर टॉवेल, सफेद आकाशी रंगाचा तुकडा, चटरी पिटरी लेंगा, अशा अवतारातला भोगट्या घामाघुमवून धावतोय असं मला अजूनही दृश्य डोळ्यासमोर दिसतं. भोगट्याच्या खोपटात गिरायक मोठमोठ्याने गजाली करीत असत. त्यात दोन्ही भोगटे बंधू सामील व्हायचे. चाय कोब्बर आणि गजाली गावभर हे तत्व असल्याने गजालीचे हजार विषय निघत. वेळच पुरत नसे. एका दुसरं गिराईक खाली उभं राहून पैसे देऊन भजी खरेदी करून जायचे आणि आत बसलेले कोण फुकट्यात चाय भजी येत होते तो का त्याची वाट पाहत. विशेष म्हणजे त्यांना कोणीतरी गिराईक मिळायचाच. खास करून मुंबईचा एखादा चाकरमानी जायत सापडला तर मजाचे. पण बहुतेक चाकरमानी गिरणी कामगार, त्यांच्याकडे पैसा कुठून असणार. बरेच जण पठणाकडून कर्जकडून गावी येत आणि निव्वळ मोठेपणासाठी भोगट्याच्या खोपट्यात आपसूक शिरत. त्यांच्या मागोमाग जिबल्या चाटीत अजून काही बेरकी मालवणी घुसत आणि त्यांच्या नावावर बिल फाडून चाय भजी फस्त करत. शेड अडवांचा फडशा पाडीत. त्यात एखादा चाकरमानी पावशेर पाजण्यासाठी सगळ्यांना पावशीत घेऊन जाईल. मग सगळेच खुश असायचे. अंधार पडला की खोपट्यात भोगट्या मोठा घासलेटचा टेंबा लावी, कारण वीज नव्हती. टेंब्याच्या प्रकाशात भोगट्याचं हॉटेल सोन्यासारखं झळाळून निघे. मग एक एक मालवणी निघायचा. काही हळूच 2-4 लोकांचं कंपू करून पावशीच्या दिशेने जात. तिकडे कुठेतरी हातभट्टीचा अड्डा होता. 2-4 रुपयात पावशेर मारायची सोय होई. अंधारात चुडत्यांचे मशाल पेटून त्या प्रकाशात पुढे पुढे चाललेली माणसं मी अनेकदा पाहिलेली आहेत. असो, आम्ही विदर्भांबाड्यातल्या आंब्याच्या झाडाखाली येऊन पोचलो तेव्हा साधारण संध्याकाळचे 5 वाजले असावेत. आमचे बोजा म्हणजे 2 लोखंडी ट्रंका आणि 2 गोनपाटी गोंते आणि हातपिशव्या आंब्याच्या झाडाखाली बाबाने ठेवल्या आणि एस टीची वाट बघता बघता आम्ही आम्हाला सोडायला आलेल्यांचा निरोप घेत होतो. संजयची खूप आठवण येत होती. आई जसं रडत होती. संजय आमची छोटी बहीण आठवड्यापूर्वीच देवाकडे गेली होती, त्यामुळे आमचे डोळे भरून येत होते. बाबा त्यांचे अश्रू लपवत होते. त्यातच त्यांनी आलेल्या सर्वांना भोगट्याच्या खोपट्यात चायपाणी केलं. कुणाच्या हातात 2 रुपये तर कुणाच्या हातात 5 रुपये टेकवले. आज बाबांनी कळ्या रंगाची पॅन्ट, त्यावर फुल हाताचा खादीचा शर्ट तो इन केला होता. कमरेला पट्टा बांधला होता. सावळ्या वर्णाचे माझे बाबा उंच शिडशिडीत होते. लांब डोकं, भव्य कपाळ, ठासीव नाक आणि केसांचा कोंबडा मारला होता. मात्र आज त्यांचे डोळे थकवा आणि चिंता दुःखाने कोबणीत खोल गेल्यासारखे वाटत होते. खांद्यावर त्यांची आवडती शबनम झोळी लटकवून बाबा इकडे तिकडे फिरत होते. आमचे 3 कुत्रे माधू, दादू आणि राणी तिघेही आमच्याबरोबर आले होते. त्यांना काय माहीत आम्ही मुंबईला चाललो आहोत. ते मध्येच शेपट्या हलवीत मागून मागून फिरत होते. बाबांनी त्यांना पाठीवर हात फिरवीत लाडू, भजी, शेव खायला घातली. शेवटी सावंतवाडी मुंबई सेंट्रल एस टी आली. लोकांनी आमच्या ट्रंका टपावर चढवल्या आणि आम्ही जड अंतकरणाने एस टीत चढलो. संजयला न घेताच चढलो तेव्हा असं वाटलं की आपण संजयला विसरलो तर नाही ना. छातीत हुरहुर लागली होती. असं वाटत होतं शेतातून संजय भाई भाई असं करीत धावत येईल. संजयच्या आठवणी अंतकरणात साठवून सीटवर बसलो. कंडक्टरने धाडकन एस टीचा दरवाजा बंद केला. टन अशी घंटा वाजली आणि धुरळा उडवीत एस टी मुंबईच्या दिशेने निघाली. अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी मी बाहेर पाहिलं. गाव मागे सुटत चाललं होतं, पण बाहेरची झाडं-पेडं आमच्या पाठी पळत होती. इतक्यात अलकाने मला मागचं दृश्य दाखवलं. मी उभा राहून मागच्या काचेतून बाहेर पाहिलं. माझे 3ही कुत्रे महादू, दादू आणि राणी जीवाच्या आकांताने एस टीमागे धावत होते. त्यांच्या तोंडाला फेस लागला होता. क्षणभर एस टी थांबवावी आणि त्यांना आत घ्यावं असं वाटलं. मी आशेनं बाबांकडे पाहिलं, पण काही न बोलता बाबांनी मला जवळ घेतलं. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू माझ्या कपड्यावर सिंचन करू लागले.